तर पावसामुळे मिसिंग लिंक रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत। मिसिंग लिंकवरील केबल स्टँड दरी पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मिसिंग लिंकचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला। पहिल्याच पावसात जर अशा प्रकारे खड्डे पडत असतील तर या मार्गावर अतिशय वेगाने प्रवास कसा करायचा असा सवाल प्रवाशांनी केला। खड्ड्यांमुळे मिसिंग लिंकवरची वाहतूक मंदावलेली आहे। दरम्यान खड्ड्यांची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होताच MSRDC कडून तातडीने हे खड्डे बुजवले जात आहेत। या खड्ड्यांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली। त्यावर मंत्र्यांनी देखील उत्तर देत मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याने विरोधकांना आनंद होत असल्याचं म्हटलं। कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे। मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं। आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो। पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल।